गडिंग्लज शहर आणि तालुक्याला सलग दुसऱ्या दिवशी वळीव पावसानं झोडपलं। शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर पाणी साचल्यानं वाहनधारक आणि नागरिकांना पाण्यातून वाट काढत मार्गक्रमण करावं लागलं। वादळी वाऱ्यामुळे शहरातील मांगलेवाडी परिसरात झाड कोसळलं। विजेच्या तारा रस्त्यावर तुटून पडल्यानं या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली। मुख्य रस्त्यावरील पाणी अनेक दुकानांमध्ये घुसून सुमारे 25 ते 30 लाखांचं नुकसान झालंय। गडिंग्लज परिसराला बुधवारी दुसऱ्या दिवशी तासभर मुसळधार वळीव पावसानं झोडपून काढलं। शहरात संकेश्वर बांदा राष्ट्रीय महामार्गाचं काम पूर्ण झाल्यानंतर पहिल्याच पावसात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। दोन्ही बाजूला असणाऱ्या दुकानांमध्ये हे पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे गडिंग्लजकरांनी महामार्गाच्या कामाबाबत तीव्र संताप व्यक्त केला। नागेश चौगुले, युवराज बर्गे यांनी महामार्ग अधिकाऱ्यांना फोनवरून धारेवर धरत ही समस्या तातडीनं मार्गी लावण्याची सूचना केली। दरम्यान माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी, माजी नगरसेवक रामदास कुराडे, युवराज बर्गे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी महामार्गावर साचलेल्या पाण्याची पाहणी करत नगरपालिका अधिकाऱ्यांचं लक्ष वेधलं। दरम्यान तालुक्यातील हलकर्णी, महागाव परिसरात देखील जोरदार वळीव पाऊस झाला। या पावसानं आंबा, काजू पिकांचं नुकसान झालंय। मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांनी नुकसानग्रस्त दुकानांमध्ये जाऊन पाहणी केली। यावेळी उपस्थित दुकानदारांनी संतप्त भावना व्यक्त केल्या।